नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सुप्रियाज लर्निंग हबवर. तर आज आपण शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीनं कसं सोडवतात. आपण गेल्या पार्टमध्ये पाहिलेलं आहे सराव संच 1.2. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन ते पाहू शकता. सराव संच 1.1 मधील उदाहरणं आपण त्या पार्टमध्ये घेतलेली आहेत. एक सामायिक समीकरण कसं सोडवतात ते पण पाहिलेलं आहे. तुम्ही ते माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. आता आपण आजच्या पार्टमध्ये शिकणार आहोत एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीनं कसं सोडवतात. आलेख पद्धतीनं कसं सोडवतात म्हणजे दोन समीकरण दिलेली असतात. त्या समीकरणामध्ये एक्स आणि वायच्या किमती काढायच्या. एक्स आणि वायच्या किमती काढून आपल्याला आलेख पद्धतीने मांडायचं आहे, म्हणजे आपल्याला आलेखावर मांडायचं आहे ते. तर समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्याला पुस्तकात एक प्रश्न दिलेला आहे. पहिलं उदाहरण आहे x अधिक y बरोबर 4 आणि दुसरं उदाहरण आहे 2x वजा y बरोबर 2. आता पुस्तकात असं म्हणलेलं आहे, या समीकरणाचे आलेख काढून त्यांचे निरीक्षण करू. आता आपल्याला हे दोन समीकरण आहेत. आता आपल्याला लक्षात घ्या, आलेख पद्धतीनं समीकरण सोडवायचे म्हटल्यानंतर आपल्याला आलेखावर एक्स अक्ष आणि वाय अक्ष असतो. मग एक्सची किंमत एक्स अक्षावर ठेवायची, वायची किंमत वाय अक्षावर ठेवायची. ते आपण पुढे पाहू. अगोदर आपण एक्स आणि वायच्या किमती काढूयात. आता आपल्याला एक रखाना मांडायचा आहे, ज्या रखान्यात आपण वायच्या आणि एक्सच्या किमती लिहिणार आहोत. आपल्याला रखाना मांडायचा विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असा रखाना मांडून इथे एक्सच्या किमती, इथे वायच्या किमती आणि ते एक्स कॉमा वाय दोन्हीच्या किमती, जसं आपण एक सामायिक समीकरण सोडून एक्स आणि वायच्या किमती निघाल्यानंतर एक्स कॉमा वाय लिहून त्याच्या पुढे किमती लिहित होतो, तसंच इथं पण असं आहे. ह्या रखान्यामध्ये एक्सच्या किमती आणि ह्या रखान्यामध्ये वायच्या किमती. लक्षात घ्या, आपल्याला उभे 3 बॉक्स आणि आडवे हे एक बॉक्स सोडून पुढचे 4 बॉक्स करायचे आहेत. 3 केलात तरी चालेल. आपल्याला आता एक्स आणि वाय मध्ये आपलं कुठलं समीकरण आहे पहिलं, एक्स अधिक वाय बरोबर 4. आता ह्या समीकरणावरनं आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत आणि 2x वजा वाय बरोबर 2 ह्या समीकरणावरनं वेगळ्या एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत. आपल्याला इथे एक्स अधिक वाय बरोबर 4 याच्यावरनं आपल्याला अगोदर एक्स आणि वायच्या किमती काढून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला कुठल्या चलाची किंमत काढायची आहे ते चल सोडून दुसऱ्या चलाच्या संख्या गृहीत धरायचं. आपण कमीत कमी 1, 2, 3 आणि 0 हे पण गृहीत धरू शकतो आणि मायनसमध्ये पण धरू शकतो, कारण आलेखावर मायनसमध्ये बी संख्या असतात. जास्तीत जास्त आपण 0, 1, 2, 3, 4 यापेक्षा मोठ्या धरायचं नाहीत, म्हणजे आपल्याला आलेख काढताना सोपं जाईल. आता आपल्याला आपण हे समीकरण सोडवताना आपण वायच्या किमती काढू, म्हणजे एक्सची संख्या गृहीत धरू. कुठल्याही संख्या गृहीत धरू शकतो आपण सोप्या धरायच्या अगोदर. 0, 1, 2, 3. आता आपण एक्सच्या संख्या आपण स्वतः गृहीत धरलेल्या आहेत. आता एक्स अधिक वाय बरोबर 4 इथे प्रत्येक जी संख्या आपण गृहीत धरली ती संख्या प्रत्येक संख्या ह्या समीकरणामध्ये ठेवून बघायच्या, म्हणजे आपल्याला वायची किंमत मिळून जाईल. आता आपण एक्सची किंमत ठेवूयात. 0 अधिक वाय बरोबर 4. वाय बरोबर आपल्याला किंमत मिळाली 4. आता आपल्याला एक्सची 0 किंमत ठेवल्यानंतर वायची किंमत किती मिळाली 4, म्हणून इथं आपण 4 लिहून घ्यायचं. आणि या रखान्यामध्ये आपल्याला एक्स आणि वायच्या दोन्ही मिळून किमती लिहायचे आहेत, म्हणताना आपल्याला आलेखावर मांडताना सोपं जाईल. आता हे लिहिलं इथं. आता इथं आपल्याला त्याच समीकरणानुसार एक्सची किंमत 1 ठेवायची आहे. आपण डायरेक्ट करू. एक्सची किंमत आहे 1 अधिक वाय बरोबर 4. वाय बरोबर 4 हे अधिक 1 आहे, इकडे जाऊन वजा 1. वाय बरोबर 3 किंमत आपल्याला मिळाली. एक्सची किंमत 1 ठेवल्यानंतर आपल्याला वायची किंमत किती मिळाली 3. मग इथं एक्स कॉमा वायची किंमत किती झाली 1,3. आता पुढे पहा, आपल्याला एक्सची किंमत कुठली ठेवायची आहे. आता आपल्याला पुढे एक्सची किंमत 2 ठेवायची आहे. 2
अधिक y बरोबर 4. y बरोबर 4, हे अधिक 2 आहे, इकडे जाऊन वजा 2. y बरोबर आपल्याला किंमत मिळाली 2. एक्सची किंमत 2 ठेवली असताना वायची किंमत आपल्याला किती मिळाली 2, म्हणून वायच्या रखान्यात 2. एक्स कॉमा वायची किंमत इथे लिहायची. एक्सची किंमत आहे 2 आणि वायची किंमत आहे 2. आपल्याला आता पुढे एक्सची किंमत 3 ठेवायची. आपण पुढे ठेवूयात एक्सची किंमत 3 अधिक y बरोबर 4. y बरोबर 4 वजा 3, y बरोबर 1. आपल्याला किंमत मिळाली y बरोबर 1. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसरं समीकरण 2x वजा y बरोबर 2 यामध्ये आपण एक्सच्या किमती जसं पुस्तकात दिले तसं ठेवलेले आहेत, म्हणजे तुम्हालाही समजेल कसं आले उत्तर. आता त्यामध्ये पुस्तकामध्ये ठेवले एक्सची किंमत 0, 1, 3 आणि वजा 1. आता आपण समीकरण दिलेलं आहे 2x वजा y बरोबर 2. आता 2x वजा y बरोबर 2 या समीकरणामध्ये आपल्याला एक्सची किंमत ठेवून yची किंमत काढायची. आता आपण सुरुवात करूया. 2x वजा y बरोबर 2. एक्सची किंमत 0 आहे, मग 2 गुणिले 0 0च होऊन जाणार. कोणत्याही संख्येला 0ने गुणल्यास उत्तर 0च येतं. y बरोबर 2 वजा y बरोबर 2. हे y बरोबर हे वजा इकडे जाईल आणि आपल्याला उरेल वजा 2. आता एक्सची किंमत 0 ठेवल्यानंतर आपल्याला वायची किंमत किती मिळाली वजा 2. मग आता वायच्या रखान्यात लिहायचं. एक्सची किंमत 0 असताना वायची किंमत मिळाली वजा 2. मग आता कंसात आपल्याला काय लिहायचे, एक्सची आणि वायची किंमत लिहायची. एक्सची अगोदर 0, वायची नंतर वजा 2. आता यामध्ये पुढे पहा, एक्सची किंमत आपल्याला 1 ठेवायची. आपण ठेवून बघूया. 2 गुणिले 1 2 वजा y बरोबर 2. मग आपल्याला किती वजा y जसे असतं तसं हे 2, हे अधिक 2 आहे, इकडे जाऊन वजा 2. y बरोबर आपल्याला किंमत मिळाली 0. हे वजा घेतलं ना तरी आपल्याला वायच्या अगोदर वजा नाही लावता येत, त्यामुळे आपण वजा काढून टाकलं. एक्सची किंमत 1 असताना आपल्याला वायची किंमत मिळाली 0. इथे लिहायच्या दोन्हीच्या किमती. मग आता आपल्याला परत एकदा काढायचे. आपल्याला कुठल्या त्या आपल्याला काढायच्या आता एक्स बरोबर 3 किंमत असताना आपल्याला वायची किंमत काढायची. एक्सची किंमत 3 दोन्ही आपण ह्या समीकरणात ठेवूया. एक्सची किंमत डायरेक्ट 3 दुनी 6 2 गुणिले 3 3 दुनी 6 वजा y बरोबर 2. वजा y बरोबर 2, हे अधिक 6 इकडे जाऊन वजा 6. y बरोबर आपल्याला किती किंमत मिळेल, हे वजा y जसं तसं खाली घेतलं आपल्याला किंमत मिळाली हे अधिक 6 आहे, वजा 6 झालं. मग 6 मधून 2 गेले, उरले वजा 4. हे वजा कॅन्सल. आपल्याला y बरोबर किंमत मिळाली 4. एक्सची किंमत 3 असताना आपल्याला वायची किंमत मिळाली 4. आता यापुढे आपल्याला एक्सची किंमत किती ठेवायची, वजा 1 किंमत ठेवली आपण. आता हे डायरेक्ट करायचं. 2x वजा 2x वजा y बरोबर 2 आहे. वजा 1 ठेवल्यानंतर आपल्याला किंमत मिळाली वजा 2 वजा y बरोबर 2. हे वजा y बरोबर 2, हे वजा 2 आहे, इकडे जाऊन अधिक 2 वजा y बरोबर 4. हे y बरोबर हे वजा इकडे दिलं वजा 4 झालं. आपल्याला एक्सची किंमत वजा 1 असताना वायची किंमत मिळाली वजा 4. मग आपल्याला एक्स आणि वायच्या दोन्ही किंमती ठेवून घ्यायच्यात. आपल्याला लक्षात घ्या, या रखान्यामध्ये आपल्याला आपण जसं पुस्तकात दिले तसं सोडवून घेतले. आपल्याला किमती वायच्या मिळाल्या. आपल्याला एक्सची किंमत 0, 1, 3 वजा 1 असताना आपल्याला वायच्या किमती ज्या मिळाल्या आहेत त्या आपण त्या रखान्यात मांडलेल्या आहेत. आता यापुढे आपण पाहणार आहोत एक्स आणि वायच्या दोन्ही समीकरणामधून मिळालेल्या एक्स आणि वायच्या दोन्ही किमती ह्या आपण रखान्यातल्या आणि ह्या पण रखान्यातल्या आपण आलेखावर कसं मांडतोय. आलेखावर मांडल्यानंतर तुम्हाला लवकर समजून जाईल. चला तर आपण आलेखावर या किमती मांडून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला एक्सची किंमत पहिल्या रखान्यात मिळालेली आहे 0,4, दुसऱ्यात आहे 1,3, तिसऱ्यात आहे 2,2 आणि चौथ्या रखान्यात आहे 3,1. तसंच दुसऱ्या समीकरणामधून एक्सच्या आणि वायच्या किमती मिळालेल्या आहेत 0,-2, दुसरी किंमत मिळाली 1,01, तिसरी आहे 3,4
आणि चौथी आहे -1, -4. तर तुम्ही हे लक्षात घ्या. मी ही नोटबुक बाजूला ठेवते आणि आपण आलेख वहीवर काढूयात. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आलेख वहीमध्ये आपल्याला ते किमती ठेवायचं आहेत आणि आपल्याला काय उत्तर मिळते ते बघून घ्यायचं आपण. आता हे लक्षात ठेवा, आपण हे आलेखावर ही आकृती मांडलेली आहे, म्हणजे आपल्याला यावर किमती ठेवायला येतात. एक्स अक्ष आणि वाय अक्ष मांडलेला आहे. हो का, ह्याला हे म्हणतात एक्स अक्ष आणि उभ्याला म्हणतात वाय अक्ष. केव्हाही लक्षात ठेवा, जी आडवी रेषा असते आलेखावर त्याला म्हणतात एक्स अक्ष आणि उभ्या रेषेला वाय अक्ष. आता त्यामध्ये एक्सची किंमत आपल्याला किती मिळाली होती पहिली, 0,4. आता एक्स अक्षावर 0, एक्स अक्ष म्हणजे आडवी रेषा. एक्स अक्षावर 0 कुठे आहे, इथे, आणि वाय अक्षावर 4 कुठे आहे. लक्षात घ्या, एक्स अक्षावर उजव्या बाजूला अधिकची संख्या असतात, म्हणजे धन असतात, आणि डाव्या बाजूला वजा ऋणचे असतात, आणि वाय अक्षावर वरी धन असतात आणि वाय अक्षावर खाली ऋण असतात. मग आता आपल्याला एक्स अक्षावर पहिल्यांदा 4 दिलेला आहे, हे 4 इथं, आणि एक्स अक्षावर 0 दिलेला आहे आणि वाय अक्षावर 4 दिलेला आहे. वाय अक्ष हा आहे आणि ऋणमध्ये नाही संख्या म्हणून इथे आलं तो. एक्स अक्षावर 0 आणि वाय अक्षावर 4 हे इथं आलं. आता दुसरी संख्या आहे एक्स अक्षावर 1 आणि वाय अक्षावर 3. लक्षात घ्या, एक्स अक्षावर 1 आणि वाय अक्षावर 3 इथे आलं. आता आपण हे बिंदू तर दिलेला आहे, पण हे बिंदू आपण कोणत्या ह्याच्यानुसार दिलेला आहे ते आपल्याला लिहून घ्यावं लागेल. आता एक्स अक्षावर 1 आहे 1, वाय अक्षावरलं 3, आणि इथे आहे एक्स अक्षावर 0, वाय अक्षावर 4. आता पुढील संख्या आहे एक्स अक्षावर ही 2 आणि वाय अक्षावर ही 2. हो का, हे एक्स अक्ष 2 आणि वाय अक्ष ही 2 इथे आलं. आता आपण त्या बिंदूंची नावे लिहून घेऊयात, 2,2. आता आपल्या पुढचं स्टेप, एक्स अक्षावर 3 आणि वाय अक्षावर 1, 3,1. 3,1. लक्षात घ्या, ही एक सरळ रेषा बनते. मग पहिल्या समीकरणाची ही सरळ रेषा बनते आणि दुसऱ्या समीकरणाची जी रेषा येऊन एकमेकाला ज्या ठिकाणी छेदतात त्या रेषेला म्हणतात त्या समीकरणाचं उत्तर. आता आपण याला रेष मारून घेऊयात. आता ही रेषा जी आहे ती कोणत्या समीकरणाची आहे ते आपल्याला दर्शवण्यासाठी आपल्याला ह्या रेषेला नाव द्यावं लागेल. ह्या रेषेचं नाव आहे x + y = 4. आता समीकरण दुसरं आहे 2x - y = 2. त्यामध्ये x आणि y च्या किमती ज्या दिलेल्या आहेत त्या आपण आलेखावर मांडून घेऊयात. तिथे पण पहिल्यांदा x ची किंमत आहे 0 आणि y ची आहे -2. 0 आणि y ची आहे -2, हे इथे येईल. 0, -2. हे लक्षात घ्या, तुम्हाला लक्षात येईल. आपण x आणि y च्या ज्या किमती काढलेल्या आहेत त्या आपण किमती ठेवतोय x आणि y अक्षावर. आता ह्या समीकरणातल्या ठेवल्या, आता ह्या समीकरणामधल्या ठेवतोय. 0, -2 आता ठेवली. 1, 0. आता लक्षात घ्या, 1, 0 आहे, 1 आहे वाय अक्षावर. मग आता 1 आणि 0 आहे, 1 आहे एक्स अक्षावर आणि 0 आहे वाय अक्षावर. मग आपल्याला किंमत मिळेल एक्स अक्षावर 1 इथं आलं, आपल्याला किंमत मिळाली 1, 0. आता दुसरी संख्या आहे 3, 4. 3, 4
इथे आली संख्या 3,4 आणि पुढची आहे -1, -4. x अक्षावर -1, -4 इथे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 0, हे उत्तर आलेलं आहे. ते आपण हे तिरकी रेष बनतीये, पण ही पॉइंट रेषेमध्ये येत नाहीये. आपण आपली चूक कुठे झाली पाहू. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, चूक आपली झालेली आहे. इथे 0 x अक्षावर आहे आणि -2 y अक्षावर आहे. मी चुकून -2 ही x अक्षावर दाखवलेला आहे. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, अशा चुका होऊ शकतात. आपल्याला किंमत होती, आपली ही किंमत चुकली होती विद्यार्थी मित्रांनो. 0, -2 मी -2 x अक्षावर दाखवलं होतं, म्हणून ते रेषेत जमत नव्हतं. लक्षात घ्या, असं आपल्याकडून ही चूक होऊ शकते. 0, -2 0 x अक्षावर आणि y अक्षावर -2 इथं येतं ते बिंदू 0, -2. मी म्हणते चूक कशी झाली, बरोबर बाकीचं तर आलेलं आहे. आता आपल्याला हे आपण रेषेला जोडून घ्यायचं आहे. इथे एक बिंदू आहे, इथे हा बिंदू नाही, इथे एक, इथे एक, इथे एक आणि इथे एक. आपण ही रेषा जोडवून घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. या रेषेचे नाव आहे 2x - y = 2. आपण याला नाव पण देऊन घेऊयात. आता दोन्ही रेषा ज्या बिंदूमध्ये छेदतात ते या पूर्ण प्रश्नाचं आपण उकल आली असं समजायचं. आपल्याला आलेख पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवायचं होतं विद्यार्थी मित्रांनो. आपण अगोदर जसं इथे दाखवल्याप्रमाणे, वहीमध्ये लिहिल्याप्रमाणे, आपण गणितामध्ये जे समीकरण आहे त्यामध्ये एका समीकरणामध्ये x च्या किमती ठेवल्या, दुसऱ्या समीकरणामध्ये y च्या किमती ठेवल्या. आपण गृहीत धरायचं, कमीत कमी 4 पर्यंत धरायचं, म्हणजे आपल्याला आलेख काढताना सोपं पडेल. मग ते किमती मिळालेल्या आहेत, आपण आलेखावर मांडलेला आहे. एक्सची पहिल्या समीकरणामध्ये एक्सच्या ठेवल्या होत्या, दुसऱ्या समीकरणामध्येही एक्सच्या ठेवल्या, पण दुसऱ्या समीकरणामध्ये एक्सच्या किमती आपण जशा पुस्तकात आहेत तशा ठेवल्या. मग आपल्याला जी उकल मिळाली आहे, एक्स आणि वायच्या जी किमती मिळाल्या आहेत त्या आपण आलेखावर मांडलं. आलेखावर मांडल्यानंतर आपल्याला ज्या बिंदूमध्ये दोन्ही रेषा छेदत आहेत त्या बिंदूंची संख्या आहे 2,2. मग आपल्याला इथे पण एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडून एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत. मग आपण असं x + y = 4 आणि 2x - y = 2 या एक सामायिक समीकरणाची उकल x बरोबर किती किंमत आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे 2 आणि y = 2. मग आपण असं उत्तरामध्ये लिहू शकतो, एक सामायिक समीकरणाची उकल x = 2 आणि y = 2 ही आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आलेख सोडवताना खूप सोपं आहे. जर तुम्हाला कन्फ्यूज नाही झालं तर लक्ष देऊन घ्या. आता असं बघा ना की आपल्याला बोर्डापर्यंत त्याची रिव्हिजनच करायची गरज नाही पडली पाहिजे. हा x अक्ष असतो, हा y अक्ष असतो. x अक्षावर उजव्या बाजूला धन संख्या असतात, x अक्षावर डाव्या बाजूला ऋण संख्या असतात. आणि उभा जो y अक्ष असतो, y अक्षावर उभ्या म्हणजे वरी x अक्षाच्या वरी धन असतात संख्या आणि x अक्षाच्या खाली ऋण संख्या असतात. मग आपण जसे बिंदू दाखवले तसं बिंदू दाखवलं आणि रेषा जोडून घेतल्या दोन्हीही. ज्या बिंदूमध्ये दोन्ही रेषा छेदत आहेत त्या बिंदू आले 2,2. मग आपल्याला जी दोन समीकरणे दिलेली आहेत त्या दोन समीकरणामध्ये x आणि y च्या किमती 2,2 मिळालेल्या आहेत. तर आपण उत्तरामध्ये लिहू शकतो, जे समीकरण आहे ते समीकरण, या समीकरणाची उकल x = 2 आणि y = 2 ही आहे. आपण असं लिहायचं. आणि आपलं इथे एक राहिलेली आहे महत्त्वाची गोष्ट, प्रमाण लिहायची गोष्ट राहिलेली आहे. तर तुम्ही लक्ष द्या, प्रमाण कसं लिहायचं. प्रमाण
वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 1 हे प्रमाण लिहायचं. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षामध्ये खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे 1 मार्क आपला जाऊ शकतो. लक्षात घ्या. आता आपल्याला सोडवायचं आहे. आपण हे उदाहरण बघितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल. मला वाटते तुम्हाला समजलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, स्वरसंच 1.1 मी शिकवलेला आहे. पार्ट 1 आणि 2 मध्ये झालेला आहे. तो पण माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे. जावा, तो व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, असंच तुमचं प्रेम माझ्यावर राहू द्या. मी व्हिडिओ बनवत आहे, तुम्ही मला जर सपोर्ट केला तर मला अजून प्रोत्साहन मिळेल नवीन नवीन टिप्स ट्रिक्स सांगण्यासाठी मॅथमध्ये. तर आपण आता सराव संच 1.2 हा सराव संच घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अजून एक उदाहरण सोडवून पाहूयात, म्हणजे आपल्याला पूर्णपणे लक्षात येऊन जाईल कसं सोडवायचं. तर आता इथे 2 समीकरण घेतलेले आहेत. x वजा y बरोबर 1 आणि दुसरं समीकरण आहे x अधिक y बरोबर 2. तर आपण अगोदर x वजा y बरोबर 1 या समीकरणामध्ये x किंवा y च्या किमती गृहीत धरून आपण दुसऱ्या चलाची किंमत काढूयात. आता पाहिलेल्या उदाहरणात आपण x च्या किमती गृहीत धरल्या होत्या. आता आपण इथे y च्या किमती गृहीत धरू, म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाईल. y ची किंमत 1 2 3. मी मुद्दाम 0 घेतलं नाही, कारण आपल्याला पुढच्याही संख्या वापरल्यानंतर कसं गणित सोडवायचं असतं ते समजण्यासाठी. आता समीकरण आहे x वजा y बरोबर 1. y ची किंमत घ्यायची आहे आपल्याला x वजा 1 बरोबर 1. x बरोबर हे 1, हे वजा 1 आहे, इकडे जाऊन अधिक 1. x बरोबर आपल्याला किंमत मिळाली 2. x बरोबर 2 ही किंमत आपल्याला इथे मांडून घ्यायची आणि इथे पण मांडून घ्यायचे 2,1. आता याचबरोबर x वजा y बरोबर 1, इथे y ची किंमत 2 ठेवायची आहे. x वजा 2 बरोबर 1. x बरोबर 1 वजा 2 आहे, इकडे जाऊन अधिक 2. x बरोबर 3. x ची किंमत आली 3 3,2. x वजा y बरोबर 1. y ची किंमत आहे 3 बरोबर 1. x बरोबर 1 अधिक 3. x बरोबर 4. आता विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा आपल्याला x ची किंमत 4 मिळालेली आहे. 4,3. आता या मांडणीत आपण x, y बरोबर 1 या समीकरणाच्या किमती काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला x अधिक y बरोबर 2 याच्या किमती काढून घ्यायच्या आहेत. x अधिक y बरोबर 2 याच्या किमती आपण काढून घेण्यासाठी रखाना तयार करू. परत एकदा 3 किमती घ्यायच्या असतात शक्यतो, पण तुम्ही 4 जरी काढलं अल्टरनेटसाठी तरी काही हरकत नाही. लक्षात घ्या, केव्हाही इथे x इथे y आणि इथे x, y च्या किमती असतात. आता x आपण इथे y च्या किमती धरल्या आहेत, तरीही आपण x च्या किमती धरू इथेही गृहीत, कारण आपण गेल्या उदाहरणामध्ये दोन्ही समीकरणामध्ये x च्याच धरल्या होत्या. आता मी इथे 0 घेते, पाहू आपण किती येते. इथे वजा 1 घेते आणि ते 2. समीकरण आहे x अधिक y बरोबर 2. x अधिक y ची किंमत 0 बरोबर 2. x बरोबर आपल्याला किंमत मिळाली 2. इथे 2,0. x अधिक y बरोबर 2. x वजा y बरोबर 2. x बरोबर 2, हे वजा 1 आहे, इकडे जाऊन अधिक 1. आपल्याला किंमत मिळाली x बरोबर 3. 3, वजा 1. आता आपल्याला पुढची किंमत काढायची आहे विद्यार्थी मित्रांनो. y बरोबर 2 असताना x अधिक y बरोबर 2. आता आपल्याला लक्षात घ्या, आपल्याला किंमत पुढची मिळून जाईल. x y ची किंमत आहे 2 बरोबर 2. आता x बरोबर हे 2 वजा, इकडे अधिक 2 आहे, इकडे जाऊन वजा 2. x बरोबर आपल्याला किंमत मिळेल 0, म्हणून इथे किंमत आली 0 आणि 0,2. आता विद्यार्थ्यांना तुम्हाला लक्षात आलंच असेल, आपण अशी 2 उदाहरणं पाहिलेली आहेत. x आणि y च्या किमती काढायचे. x ची मी पहिल्या उदाहरणामध्ये x च्या किमती गृहीत धरल्या होत्या, म्हणून आता तुम्हाला समजण्यासाठी मी y च्या किमती गृहीत धरल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला
पूर्ण दोन्ही समीकरणामध्ये एक्सनी वायच्या किमती मिळालेल्या आहेत. ते आपण आता आलेखावर मांडून पाहूयात. चला तर मग आपण आलेख पद्धतीने सोडवून पाहू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी आलेखावर रेषा मांडून घेतलेल्या आहेत. आणि लक्षात ठेवा, प्रमाण लिहायचं विसरून जाऊ नका. आता आपल्याला पाहायचं आहे, आपण ज्या किमती काढल्या आहेत एक्स आणि वायच्या, त्यामध्ये आपल्याला मोठी संख्या कोणती वाटते हे आपण पाहून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला आलेखावर किमती लिहिताना जी शेवटची मोठी संख्या आहे तिथपर्यंत आपल्याला किमती मांडता येतील. तर लक्षात घ्या, एक मिनिट. तर दुसऱ्या रकान्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त मोठी संख्या दिसते 3. एक्स अक्षावर जास्तीत जास्त 3 मोठी आहे. आणि पहिल्या रकान्यामध्ये पाहू शकता, पहिल्या रकान्यामध्ये आपल्याला एक्स अक्षावर 4 ही संख्या मोठी दिसते आणि वाय अक्षावर तिथे 3 दिसते आणि खालच्या रकान्यामध्ये 2 दिसते. मग त्यामध्ये आपण एक्स आणि वाय अक्षावर किमती मांडताना आपण रकान्यात चेक करून घ्यायचं आपल्याला सगळ्यात मोठी संख्या कोणती दिसते, त्यानुसार आपण रकान्यात किमती मांडून आलेखावर किमती मांडून घ्यायच्या आहेत. आता मी इथे एक्स अक्षावर 6 ठेवले सर्वात मोठी संख्या आणि वाय अक्षावर ही 6 ठेवलेली आहे, धनमध्ये असो व ऋणमध्ये. मग आता आपल्याला एक्स वजा वाय बरोबर 1 या समीकरणामधून आपल्याला एक्स आणि वायच्या किमती मिळालेल्या आहेत. आता पहिली किंमत आहे 2,1. मी तुम्हाला आत्ताच दाखवलेला आहे. परत एकदा दाखवताना कॅमेरा पूर्णपणे हलतोय मी, त्यामुळे मी स्वतःच करते. पहिलं एक्स आणि वायच्या किमती आहेत 2,1. आता एक्स अक्षावर 2 आणि वाय अक्षावर 1. 2,1 इथे 2,1 हवं तर तुम्ही पाहू शकता. मी एक मिनिट, मी परत एकदा दाखवते तुम्हाला. एक्स अक्षावर 2,1 आहे, 3,2 आणि 4,3. 2,1 आपण काढलेला आहे. आता 3,2 आणि 4,3 काढून घेऊयात. 3,2 काढायचं आहे आपल्याला. वाय अक्षावर 3 आणि एक्स अक्षावर 3 आणि वाय अक्षावर 2. 3,2 आणि पुढची किंमत आहे 4,3. 4,3 बिंदूंची नावे देऊन घेतली आपण. आता पूर्ण ही रेष आपल्याला जोडून घ्यायचे. या रेषेचं नाव आहे एक्स वजा वाय बरोबर 1. म्हणजेच आपण ज्या समीकरणामध्ये कोणत्याही एका चलाच्या किमती गृहीत धरून दुसऱ्या चलाची किंमत काढलेली आहे, त्या समीकरणाचं नाव द्यायचं एक्स वजा वाय बरोबर 1. आता दुसरं समीकरण आहे एक्स अधिक वाय बरोबर 2. त्यामध्ये आहे पहिल्या एक्स आणि वायच्या किमती 2,0. एक्स अक्षावर 2 आणि वाय अक्षावर 0. मग आपल्याला हीच किंमत मिळाली 2,0. दुसरी किंमत आहे 3, वजा 1. 3, वजा 1. 3, वजा 1. दुसरी किंमत आहे पुढची 0. एक्स अक्षावर आणि वाय अक्षावर 2. इथे आली किंमत 0,2. तुम्ही पाहू शकता, आपण 2,0, 3, वजा 1 आणि 0,2 या किमती आपण मांडून घेतलेल्या आहेत. आता आपण याची पण रेषा जोडून घेऊ. तर या रेषेला आपण नाव द्यायचं एक्स अधिक वाय बरोबर 2. तर हे पहा, आपण आलेख पण इथे पण आलेख काढलेला आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला 2 उदाहरणं समजावून सांगितलेली आहेत. त्यामध्ये पहिलं उदाहरण मी पुस्तकातलं सोडवलेलं आहे आणि दुसरं उदाहरण आपण आपल्या मनानं सोडवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 उदाहरणे पाहिलेली आहेत. पुढच्या पार्टमध्ये आपण सरळसंच 1.2 सोडवून घेऊयात. तुम्ही सरळसंच 1.2 पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तुम्ही पाहू शकता, पहिलं उदाहरण आपण हे घेतलेलं होतं. तुम्हाला असेच अनेक नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सरळसंच 1.2 कसा सोडवायचा. थँक्यू फॉर वॉचिंग.